मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुतीचं आपलं सरकार थांबणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात, तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले. मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींचा हप्ता हा 2100 रुपये होणार आहे. डायरेक्ट 1500 वरून 2100 होणार असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या सभेमध्ये सांगितलेले आहे. आणि त्यासोबतच प्रत्येक लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरसाठी 750 रुपये महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत असल्याबाबतची माहिती समोर येत आहे. लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. तर लाडक्या बहिणींनो, हे पैसे कसे वाढवण्यात आले आहे आणि 1500 वरून डायरेक्ट 2100 कसे झाले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे, लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे पैसे तुम्हाला कसे मिळणार आहेत ते आपण आता समोर बघणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ ध्यानपूर्वक बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थितपणे जमा होतील आणि इथून पण पुढे तुमच्या बँक खात्यात व्यवस्थित हे पैसे जमा होत राहतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मागील नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बंद झाले होते, ते पण पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आता परवानगी दिलेली आहे. ते पण पैसे तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, अजून एक माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची कामं म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही हे पण तपासायचे आहे. आणि त्यासोबतच तुमच्या बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, तुमची व्यवस्थित बँकेसोबत KYC आहे की नाही ते पण तुम्हाला तपासायचे आहे. कारण की काय होत आहे की लाडक्या बहिणींचे जे हप्ते आहेत, जे पैसे पडणार आहेत, ते काय होत आहे, तुमच्या बँकेला आधार लिंकिंग मार्फतच DBT मार्फतच ते पैसे तुमच्या बँक खात्यात व्यवस्थितपणे पडत आहेत. त्यामुळे हे तुम्हाला बघायचे आहे. तर हे तुमचे नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत आणि तुम्हाला हे कन्फर्म करायचे आहे. तुमच्या बँकेला, तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते व्यवस्थित तुम्हाला तपासून घ्यायचे आहे. त्यामुळेच तुम्हाला हे पैसे मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर eKYC केली नसेल तर लवकरात लवकर ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लवकरात लवकर eKYC कंप्लीट करून घ्या, तरच हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि राहिला विषय, त्यासोबतच प्रत्येक लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर 750 रुपये महिना जमा होणार आहेत. यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या गॅस सिलेंडर जो आहे की नाही त्याला तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पण तपासायचे आहे. कारण की तुमच्या आधार कार्ड जर लिंक नसेल, तुमच्या गॅस सिलेंडर जिथून भरता तिथं त्या ऑफिसवर जाऊन तुम्हाला चेक करायचे आहे, तरच हे तुम्हाला 750 रुपये जमा होतील. सरकारने अशा अटी दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, मी 100% तुमची मदत करणार आहे. तर लाडक्या बहिणींचे बरेच असे प्रश्न आहेत की कोणत्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे त्यांना बिलकुलच आलेले नाहीत. त्यांनी खूप वेळा चेक करूनसुद्धा त्यांना 1 रुपयासुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्याचे 3 कारणे असू शकतात. तर पहिलं कारण म्हणजे तुमच्या बँकेला आधार लिंक तुमचं बंद झालेलं असेल किंवा तुमचं अकाउंट क्लोज झालेलं असेल, त्यामुळे हे तुमचे पैसे बंद झालेले असावेत. दुसरे कारण म्हणजे तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्वरित चेक करा, तुमच्या फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय अपलोड करायचे आहे, ते काही मागत आहे का ते पण तुम्हाला तपासायचे आहे. आणि तिसरे कारण म्हणजे तुमच्या बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे पण तपासायला हवे आणि हे व्यवस्थित तुम्ही दुरुस्त करून घ्या.
तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि जे काही तुमच्या समस्या असतील ते समस्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यासोबत तुमचा तालुका जिल्हा ते पण कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.